एकंदरीत भारतात सुरू असलेली IPL स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आता या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। या क्षणाची आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे। काल धर्मशालामध्ये खेळला जाणारा IPL सामना रद्द झालेला होता, आपल्याला माहिती आहे। अचानक तिथे लाईट्स गेलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारी म्हणून कदाचित IPL स्पर्धा रद्द होऊ शकतात। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण डोईफोडे यांच्याकडून। किरण, या सगळ्या संदर्भात आता काही अधिकृत माहिती समोर आलेली आहे का स्पर्धा रद्द होण्याबाबत? नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता युद्ध परिस्थितीत रूपांतरित होत आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने एकामागून एक अनेक नापाक कृत्ये केले आहेत, ज्याचे उत्तर त्यांना योग्य उत्तर ते मिळाले आहे। पण याचा परिणाम आता IPLवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। पंजाबमधील पंजाब किंग आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात तो सामना काल रात्री रद्द करण्यात आला होता। धर्मशाळा आणि पठाणकोटमधील तिथे तो हल्ले झाले होते, ते अंतर फक्त 90 किलोमीटर, त्यामुळे ते सामने रद्द करणं हा सर्वोत्तम उपाय होता। BCCI संवेदनशील स्थितीत आहे, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा, खेळाडूंची सुरक्षा आणि IPL 2025 ते सातत्य यांचा समतोल साधावा लागत आहे। लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की बोर्ड परिस्थितीवर लक्ष ठेवेल आणि भारत सरकार आणि सुरक्षेच्या सल्ल्यानुसार निर्णय घेईल। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्पर्धा सुरू राहणे आता अनिश्चित झाले आहे। अगदी आणि हा जो वाढता तणाव आहे तोच कदाचित कारणीभूत ठरू शकतो IPL स्पर्धा रद्द होण्यासाठी। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।